तर भाजपचं महाअधिवेशन आज साईबाबांच्या शिर्डीत पार पडतंय आणि यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील सगळे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत। यातच वीकेंड असल्यानं भक्तांची देखील मोठी गर्दी शिर्डीमध्ये दिसून येते। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील दुपारी 2च्या सुमारास साईबाबांचं दर्शन घेऊन अधिवेशनाच्या समारोपाला पोहोचतील। या इथल्या गर्दीचा आढावा घेतलाय नितीन ओझा यांनी। राज्यभरातील हजारो भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनाला आलेले आहे आणि त्यातच भाजपचे राज्यभरातील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे देखील अधिवेशनामुळे शिर्डीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासूनच शिर्डीत भाविकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी साईंच्या दर्शनाला हजेरी लावली आणि आज देखील देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दुपारी 2 ते 3च्या दरम्यान साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावणार आहेत। शिर्डी नगरी भाजपचं दिसत आहे। राज्यभरातून आलेले पदाधिकारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी दर्शन घेत आहेत। कुठून आलाय तुम्ही? मुंबई मालवण। काय आज अधिवेशन आहे? काय मोठं अधिवेशन, महाअधिवेशन आहे महाराष्ट्रामध्येच। त्यासाठी आम्ही आलो सर्व मुंबईवरनं। स्पेशल आम्ही अधिवेशनासाठी आलोय। जो देवेंद्र फडणवीस जी ने जो विकास की धारा बहाई है, वो धारा निरंतर बढ़नी चाहिए। ऐसा आशीर्वाद लेने के लिए हम सभी कार्यकर्ता यहाँ पे आए। लड़ाई कैसे जीतनी है और 25 वर्षों के बाद मुंबई का महापौर भारतीय जनता पार्टी का कैसे बैठेगा, यह मूल मंत्र हम सभी सीख करके अपने सभी श्रेष्ठ नेताओं से जाएंगे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संदेश दिला जाईल आणि त्याचीच ही अधिवेशनातून आम्हाला प्रेरणा मिळेल असाच विश्वास या ठिकाणी आलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वाटतोय। त्यामुळे आजचा रविवार हा साई भक्तांच्या गर्दीसह भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे शिर्डीत दिसून येतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।